नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विनोद गनात्रा। 14 ते 18 जून 2024 या कालावधीत जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेत 7व्या नेल्सन मंडेला बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवामध्ये प्रख्यात बाल चित्रपट निर्माते विनोद गनात्रा यांना चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर विनोद गनात्रा हे नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत। तर बघा, बाल चित्रपट निर्माते विनोद गनात्रा हे नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार मिळणारे भारताचे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। त्यांना बायंग राजा या त्यांच्या बाल कार्यक्रमासाठी दूरदर्शनचा जानकीनाथ गौरव पुरस्कार मिळाला आहे। हारून अरुण या गुजराती चित्रपटासाठी शिकागो येथे लिव्ह उल्मन शांतता पुरस्कार मिळालेले ते एकमेव भारतीय चित्रपट निर्माते आहेत। तसेच त्यांच्या लुकाछुपी लपाएनसिक ने लडाखमधील सर्वोच्च उंचीवर पूर्णपणे चित्रित झालेला पहिला बालचित्रपट असल्याचा विक्रम केलेला आहे। तर बघा, नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत विनोद गनात्रा। नेक्स्ट आहे, अलीकडेच दिल्ली महानगरपालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे अश्विनी कुमार। जून 2024 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी कुमार यांची दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। ते ज्ञानेश भारती यांची जागा घेतील। ते 1992 चे बॅचचे IAS अधिकारी आहेत। तसेच सध्या ते दिल्ली सरकारमध्ये महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। नेक्स्ट आहे, T20 विश्वचषकात एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लॉकी फर्ग्युसन। न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने पापुआ न्यू गिनी विरुद्ध त्रिनिदाद येथे खेळलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात एक विक्रम केला। लॉकी फर्ग्युसनने T20 विश्वचषकाच्या सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या सर्वाधिक मेडन षटके करण्याचा विक्रम केलेला आहे। तर त्याने एकूण 4 षटके टाकलेली आहेत, तर ते सर्व मेडन टाकलेले आहेत, एकही रन दिलेले नाही। याशिवाय एकूण T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरलेला आहे। तर बघा, या ठिकाणी लक्षात ठेवा की T20 विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप मध्ये हा विक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा विक्रम करणारा तो दुसरा ठरलेला आहे। तर याआधी T20 क्रिकेटमध्ये 2021 मध्ये कॅनडाच्या साद बिन जफर यानं पनामा विरुद्धच्या T20 सामन्यात आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये एकही रन दिला नव्हता। तर विश्वचषकामध्ये कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे लॉकी फर्ग्युसन आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तो दुसरा खेळाडू ठरलेला आहे। नेक्स्ट आहे, सार्वजनिक सेवा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल कोणाचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय रेल्वे। सार्वजनिक सेवा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल भारतीय रेल्वेचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे। 26 फेब्रुवारी 2024 रोजी रेल्वे मंत्रालयाच्या 2000हून अधिक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला 40,19,000हून अधिक लोक उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे पुलांवरील रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांची पायाभरणी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नेक्स्ट आहे, पाओ नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक। नीरज चोप्राने पाओ नुर्मी गेम्समध्ये तिसऱ्या प्रयत्नात 85.97 मीटर फेक करून पहिले सुवर्ण पदक जिंकले। पाओ नुर्मी गेम्समध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला। टोनी केर्नेनने 84.19 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करून रौप्य पदक जिंकले। तर ऑलिव्हर हेललँडरने 83.96 मीटर फेक करून तिसरे स्थान पटकावले। पाओ नुर्मी गेम्स ही वार्षिक ट्रॅक आणि फील्ड मीट आहे। ही स्पर्धा फिनलँडमधील तुर्कू येथील पाओ नुर्मी स्टेडियमवर आयोजित केली जाते। हे प्रथम 1957 मध्ये आयोजित करण्यात आले होते। तर 2022 मध्ये नीरज चोप्राने पाओ नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले होते।
नेक्स्ट आहे प्रवासींसाठी भारतातील सर्वात महागडे शहर कोणते बनले आहे? तर मुंबई हे शहर भारतातील सर्वात महागडे शहर ठरलेले आहे. HR कन्सल्टन्सी मर्सरच्या 2024च्या कास्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण अहवालात मुंबई हे भारतातील सर्वात महाग शहर ठरले आहे. जागतिक स्तरावर मुंबईने गतवर्षीच्या तुलनेत 11 स्थानांनी वर चढून 226 शहरांमध्ये 136व्या स्थानावर पोहोचले आहे. हाँगकाँग पहिल्या स्थानावरती आहे. तर बघा, हाँगकाँग, सिंगापूर, ज्युरिच, जिनेवा, बर्न, न्यूयॉर्क सिटी, लंडन, नासाऊ आणि लॉस एंजेलिस ही जगातील टॉप 10 सर्वात महागडी शहरे आहेत. तर जागतिक क्रमवारीत भारतातील शहरे बघा, मुंबई 136व्या क्रमांकावरती आहे, नवी दिल्ली 164, चेन्नई 189, बेंगळुरू 195, हैदराबाद 202 आणि पुणे 205. नेक्स्ट आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे थायलंड. थायलंडच्या सिनेटने विवाह समानता विधेयक मंजूर केले आहे, ज्यामुळे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा हा पहिला दक्षिण पूर्व आशियाई देश बनला आहे. हे विधेयकाच्या बाजूने 130 मते मिळालेली आहेत, विरोधात 4 आणि 18 गैरहजर राहिलेले आहेत. तैवान आणि नेपाळनंतर थायलंड हा समलिंगी विवाहाला परवानगी देणारा तिसरा आशियाई देश ठरणार आहे. नेक्स्ट आहे नुकतेच मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर याचे योग्य उत्तर आहे ओडिशा. 15 जून 2024 रोजी ओडिशाचे माजी राज्यपाल मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. भंडारे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि ते 3 वेळा राज्यसभा सदस्य होते. त्यांनी ऑगस्ट 2007 ते मार्च 2013 या कालावधीत ओडिशाचे राज्यपाल म्हणून काम केले. तसेच सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते 2 वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. मार्च 2024 मध्ये द आर्क ऑफ मेमरी माय लाईफ अँड टाइम्स नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक निर्वासित दिन कधी पाळला जातो? तर 20 जून रोजी. दरवर्षी 20 जून रोजी जगभरातील निर्वासितांचा सन्मान करण्यासाठी जागतिक निर्वासित दिन पाळला जातो. निर्वासितांची दुर्दशा समजून घेण्याचा आणि त्यांचे जीवन घडवताना त्यांची लवचिकता ओळखण्याचा हा दिवस आहे. 2024 ची थीम आहे निर्वासितांसोबत एकता. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार. 19 जून 2024 रोजी बिहारमधील राजगीर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला 17 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नालंदा विद्यापीठाची कल्पना भारत आणि पूर्व आशिया समेत देशांमधील सहयोग म्हणून आहे. विद्यापीठ कॅम्पस 450 एकरात पसरलेले आहे. तर यासाठी 1749 कोटी रुपये खर्च आलेला आहे. पर्यावरण संवर्धन या थीमवर आधारित कॅम्पस नेट झिरो ग्रीन कॅम्पस बनवण्यात आलेला आहे. सौर ऊर्जा, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प, 100 एकर जलकुंभ आणि इतर अनेक पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांसह हे स्वयंपूर्ण आहे. तर बघा, 19 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केलेले आहे. नेक्स्ट आहे US ऑलिम्पिक जलतरण चाचण्यांमध्ये महिलांच्या 100 मीटर बटरफ्लायमध्ये जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रेचेन वॉल्श. ग्रेचेन वॉल्शने 2024 US ऑलिम्पिक जलतरण चाचण्यांमध्ये 100 मीटर बटरफ्लायमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला. वॉल्शने महिलांच्या 100 मीटर बटरफ्लायमध्ये 55.18 सेकंदाची वेळ नोंदवली. वॉल्शच्या वेळेने स्वीडिश जलतरणपटू साराह सोजस्ट्रोमला मागे टाकलेले आहे. तिने 2016च्या रिओ दी जानेरो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये 55.48 सेकंदांची सर्वात वेगवान वेळ एका सेकंदांच्या अर्ध्याहून अधिक अंतराने नोंदवली. नेक्स्ट आहे प्रवाशांसाठी झटपट बॅगेज चेक इन करण्यासाठी स्वयंसेवा प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दिल्ली विमानतळ. जून 2024 मध्ये दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एक स्वयंसेवा प्रणाली सुरू केली आहे, जी प्रवाशांना त्यांचे सामान ठेवण्यास, टॅग मिळवण्यास आणि बोर्डिंग पास प्रिंट करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे चेक इन प्रक्रिया कमी होईल.
नवीन वन स्टेप क्विक बॅगेज ड्रॉप सोल्युशन चेक इन प्रक्रिया 1 मिनिटावरून फक्त 30 सेकंदांपर्यंत कमी करते। दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी सुविधा देणारे देशातील पहिले आणि कॅनडातील टोरंटो विमानतळानंतर जगातील दुसरे विमानतळ ठरले आहे। नवीन व्यवस्थेअंतर्गत विमानतळाने प्रवाशांसाठी टर्मिनल 1 आणि टर्मिनल 3 वर सुमारे 50 सेल्फ सर्व्हिस बॅग ड्रॉप युनिट्सची स्थापना केली आहे। सध्या हे युनिट्स एअर इंडिया, इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस या 3 एअरलाइन्सकडे उपलब्ध आहेत। नेक्स्ट आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथीने कोणाच्या सहकार्याने बेंगळुरू येथे अंतराळासाठी योग या विषयावर एक परिषद आयोजित केली? तर याचे योग्य उत्तर यस व्यास। जून 2024 मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथीने यस व्यासच्या सहकार्याने योगा फॉर स्पेस या विषयावर एक परिषद आयोजित केली होती। अंतराळवीरांसह समाज सुधारण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या एकत्रीकरणावर ही परिषद केंद्रित आहे। या उपक्रमांचा उद्देश समाजात जागरूकता वाढवणे आणि जोमाने योगासनांना प्रोत्साहन देणे हा आहे। योगा विथ फॅमिली जागतिक व्हिडिओ स्पर्धा, भारतीय स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण योग कल्पनांसाठी योग टेक आव्हाने, योग क्विज, योगा जिंगल्स इत्यादी या परिषदेचा भाग आहेत। नेक्स्ट आहे जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर एनव्हिडिया ही कंपनी बनलेली आहे। 18 जून 2024 रोजी अमेरिकन सेमीकंडक्टर चिप निर्माता एनव्हिडियाने मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे। एनव्हिडियाचे मार्केट कॅप $3.34 ट्रिलियन पर्यंत वाढले आहे। 5 जून 2024 रोजी एनव्हिडियाने ॲपलला मागे टाकत जगातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती। अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील 76,220 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। हा भारतातील सर्वात मोठ्या बंदर प्रकल्पांपैकी एक आहे। हे आगामी भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉरसाठी गेटवे पोर्ट म्हणून काम करू शकते। तर वाढवण बंदर हे ग्रीनफील्ड बंदर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।